नमस्ते सर्वांना. आपण आता मागचंच रागाशी संबंधात जे आपण घेतलं होतं पॉडकास्ट, हो. तर त्यालाच मला असं वाटतं एक्सटेन्शन देऊया. आणि त्याच्या पुढे रागाचे अजून मित्र, मैत्रिणी, रिलेटिव्ह, भगिनी, बंधू सगळे बघूया. भरपूर उदाहरणं बघूया. हा. कारण आपल्याला सगळ्यांनाच त्याच्याबद्दल क्युरिओसिटी आहे, की कुतूहल आहे, की काय म्हणजे आणि किती प्रकारचे असतात, हो ना? आपल्याला येतात राग आणि दुसऱ्यांनाही आलेले आपल्याला कुठेतरी लिंक वाटते, की मला पण असंच झालेलं आहे किंवा तेव्हा मी पण कन्फ्यूज झालेले होते. आपण बघूया तरी, की काय आपल्याला आणखीन धागेदोरे सापडतात. सापडतात. तर माझी म्हणजे नाराजी किंवा माझी चिडचिड आणि दुसऱ्यांविषयीची आणि स्वतःविषयीची, तर या रिलेटेड मला असं वाटतं आपण रागाचं एक परत अनालिसिस करूया. जरूर. तर रागाच्या मागे मला असं वाटतं की भीती, असुरक्षितता ही भावना असेल, नाही का? हो, आणि शिवाय दुःख किंवा माझ्या मनातले माझी तत्व त्यांना शह दिला गेला किंवा मला टेकन फॉर ग्रांटेड, म्हणजे काय, ही आहे आणि ही करणार. चालतंय, हा. हा, चालतंय, हिला सगळं चालतंय. चलता है असं किंवा डोक्यात. शांतता घरातली तीच बघणार. मला तर काय, आई चालतंय, मी कसाही वागून चालतोय, बरोबर. असं पण असू शकतं. सो केवढे त्याच्या स्तर आहेत. मी आता आजकाल म्हणते की माझी चिडचिड माझी जबाबदारी. हो, हे मी मस्त. वाक्यच तयार करून ठेवलंय घरी. कोणी चिडचिड करायला लागलं की ते वाक्य समोर दाखवायचं, माझी चिडचिड माझी जबाबदारी. हो. म्हणजे कुठेतरी चिडचिड झालेली असते आणि मग ती इथे आपल्यावर निघते. तर हो, हे असं यापुढे नाही चालणार आहे. त्याची जबाबदारी घेतेस हा, तू. जबाबदारी प्रत्येकाला देतीये आणि भान स्वभान इथेच हा, आहे. अवेअरनेस देते की बाबा तू चिडलेला आहेस, तू चिडलेली आहेस. आणि याच्यावर मग आता असंच झालं मध्ये की मुलीला ते जातीये कुठेतरी लांब आणि मग तिला ते वाहन नाही मिळालं, मग तिला अर्ध लॅपटॉप घेऊन फुल चालत यायला लागलं. मग अरे ते बापरे. ऑलरेडीच इरिटेशन झालेलं होतं. आणि मग इरिटेशन झाल्यावर घरी आल्यावर मग ती सगळीकडे 1 2 3 4 5 कामवाली किंवा तो आपला दुकानदार काही आणून दिलेला, हो. मग नंतर आई, नंतर बाबा, अशी ती सगळ्यांचं. सगळीकडे पसरते. म्हणजे त्याचे हातपाय केवढे मोठे असतात की ती अशी ऑक्टोपस. वाढत जाते. हा, ऑक्टोपस सारखं. तेच वाढत जाते ऑक्टोपस सारखी. तर त्याच्यावर मला वाटतं आपण नक्की विचार करूया. हो ना, की तिला ऍक्च्युली दमली ती. हा. आणि तिला पाहिजे होतं की मिळेल टॅक्सी. हा, तिला तेवढा श्युरिटी होती की सगळेजण आपापलं करतात. मिळेल. हा, सगळेजण बोलवतात आपलं ओला उबर आणि पोचतात. मग मी कसं, मलाही कशाला तुझी मदत हवी आहे, मी माझं करेन. करते. पण ते तेव्हा झालं नाही. नाही. म्हणजे थोडक्यात तिच्या स्वप्नांचा पण थोडासा तुकडे तुकडेच झाले. मग ते चिडचिड झाल्यानंतर ती ट्रान्सफर कोणावर करावी हे तिला कळलं नाही. हे मग घरातल्यांवर नेहमीसारखं. अरे पण तिने तुला केल्यावर तुझी पण चिडचिड झाली असणार अगदी आहे. अगदी अगदी काय करावं असं, आणि चिडचिड होते आतल्यात, नाराजी, चिडचिड. म्हणजे काय होतं, ट्रान्सफर होतंय ते. होते तर ते कुठेतरी थांबवायलाच पाहिजे. बरोबर आहे. कसं ना, जरा मोठे होताना मग आपण विचार करू शकतो की माझी स्वप्न काय होती. बर, ती आज नाही झाली, तिला ओला उबर आज नाही मिळाली, पण उद्या परवा केव्हा तरी मिळेल ना. म्हणजे खरंच चिडचिडीची गरज होती. पण मग त्या व्यक्तीने जिला आता ओला उबर मिळाली नाही, तिला कळतच नाही की चिडली आहे. हो ना. तर मग याला मी तिला काय सोल्युशन सांगितलं की पहिले म्हटलं, मुलीला म्हटलं की तू तुझ्या खाण्याच्या 5 वेळा जे तू खातेस ते तू आधी खाऊनच बाहेर निघ, कारण पोट शांत तर चिडचिड कमी होते. तर तू पहिले काय ऍपल खा, ड्रायफ्रूट, काय डाएट प्लॅन आहे तो फॉलो कर, तू थोडस खा आणि मग तू बाहेर निघ. आणि मनात हेच प्री कंडिशनिंग की नाही ओला उबर मिळाली तर मला थोडस चालत जायचंय, ही तयारीच तू कर. कारण नाही मिळत इथे, आपण इतके ट्रायल अँड एरर करतो. तर मग तू तयारी असली की तुझी चिडचिड होणार नाही. वन्स यू आर प्रिपेअर्ड, मला असं वाटतं अशा अचानक गोष्टी नाही होत चिडचिड. मला असं वाटतं अजून एक गोष्ट की जेव्हा आपण आता प्लॅन्ड जगात वावरतोय, तेव्हा काय होतंय की हे व्हायलाच पाहिजे, ते पण व्हायलाच पाहिजे. म्हणजे प्लॅन 1 आणि प्लॅन 2 मधला जो प्लॅन तू म्हणत होतीस ना, की सरप्राईज सारखं थोडस झालं, प्लॅन बी. पण तो प्लॅन बी नव्हता. तर ते माझी भावना, म्हणजे तिची भावना अशी वर आली की आता मग कोणीतरी तरी मला लिफ्ट द्यायला पाहिजे. पण मग ती पण लिफ्ट नाहीये आणि ओला उबर तर येतच नाहीये. म्हणल्यानंतर तिला तो सरप्राईज झाला, सरप्राईज शॉक मध्ये कन्वर्ट झाला.
म्हणजे तरुणपणी होतं तसंच. हो. आणि मग ते शॉक घेताना आलं ना की मग ती चिडचिड होते. अच्छा, मग ते तर ते शॉक सरप्राईज आहे ना थोडीशी असं बघता येईल का, हा की सगळेच आपण प्लॅन केलेले नाही होणारे, नाही होत. हा, आणि तो सरप्राईज आला तर हम्म. लेट अस वेलकम इट. हा, काय हरकत आहे? बरोबर. आज मी चालले, हा. म्हणजे काय मी नंतर जिमला नाही जाणार, तिथे कशाला मी वॉकरवर Adjust चालू. नक्की. हा, आज मध्ये होतंय, हम्म. मग टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, हा. की ठीक आहे चालतंय, हा. नाही का. ते मला असं वाटतं ऍक्सेप्टन्सच त्याला यायला पाहिजे. हा, ती चिडचिड नाराजी ह्याची हम्म. जी अशी करोनाच्या जास्त म्हणजे करोना एक वेळ ठीक आहे बरा होतो, हम्म. पण ही चिडचिड नाराजी मला असं वाटतं ती सरपास जी होते ना, याची त्याला हम्म. त्याची त्याला हो त्याची त्याला, हो ती चेनच तयार होते. हो ना. तर एकार्ट टोलेंनी पॉवर ऑफ नाऊ मध्ये ह्याच्यावर काय मेन्शन केलंय की त्यांनी डिफाईन केली पेन बॉडी म्हणून. तर पेन बॉडी म्हणजे त्यांनी सांगितलं की आपण थोडं थोडं पेन म्हणजे व्यक्त सगळं नाही करत. सो मला एवढं दुःख झालं तर मग मी थोडस पेन रेसिड्यू ठेवते. हम्म. मग एक वाईट घटना घडली, थोडस पेन मी रेसिड्यू, एक हम्म. वाईट घटना घडली, अपमान झाला, हो. थोडा पेन रेसिड्यू, थोडं व्यक्त करते. हम्म. तर असं रेसिड्यू जो ठेवतो त्याची एक पेन बॉडीचा राक्षस तयार होतो. हो, खरं. आणि तो आत असतो हम्म. निगेटिव्हिटीला. हम्म. मी तुला समजा माझी चिडचिड झाली की तुझा पेन बॉडीचा परत मोठा होतो, हम्म. आणि मग ती पेन बॉडी ही वेगळी डिफरंट आयडेंटिटी आणि यू आर नॉट दॅट पेन बॉडी. हम्म. तर आपण ती पेन बॉडी नाहीये. हो. त्यामुळे हा जर अवेअरनेस ठेवला की ती सच्चिद आनंद आपण आहे आणि ही पेन बॉडी म्हणजे मी नाही, ती कुठली तरी एक राक्षस तुमच्यावर हवी होतो, नकारात्मकतेचा म्हणा, यातना देहच त्याला म्हटलंय त्यांनी, म्हणजे पेन बॉडी इंग्लिश म्हटलंय. हम्म. सो मी त्याचं मराठीकरण यातना देह हो. केलं. सो माझी पेन बॉडी मी ऍक्टिव्हेट होऊ देणार नाही. हम्म. हे जर सकाळी उठून यातना देह माझा मी इंटॅक्ट ठेवीन तर असतो. सो हम्म. लेट इट बी, बट लेट इट बी इन द डॉर्मंट हम्म. स्टेट, स्टेज. की झोपलेल्या अवस्थेत तो राहू दे. तर असं काही आपण करू शकलो तर मग त्यासाठीच ऍक्च्युली आपण सगळे काउन्सिलर्स काय म्हणतो हा की डिस्चार्ज करायला पाहिजे. हा ती पेन बॉडी आहे ना, ती जसं हा एका म्हणतात, तर ते वाढतच जाते ना. वाढते. तर ती वाढलेची आज मला समजा सुरुवात आहे, हा डे 1 म्हणूया हा आज. हा तर डे 1 मध्ये मी काय करायला हवंय की फोन करायला हवंय तुला हा आणि डिस्चार्ज करायला हवाय. सोडून टाक. हा हा, डिस्चार्ज करताना मी म्हणणार मला असं झालं तसं झालं, सगळं हा, आणि मी अपसेट झाले. पण कधीतरी मला जर पुन्हा चिडायचं नसेल तर मी आज ठरवतेय की मला माझी शांतता जास्ती प्रिय आहे का माझी चिडचिड जास्ती प्रिय आहे. हा, पण आज आता माझा डिस्चार्ज झाल्यावर मला बरं वाटतंय आणि मी हे ठरवलेलं मात्र पॉझिटिव्ह जरूर बघणार आहे मी त्याच्याकडे. सो एक एक उदाहरण असं आपल्याला बघता येतंय की सॉल्व्ह करणं आपल्या हातात आहे. हा, किंवा अजून एक उदाहरण म्हणजे माझी ती मैत्रीण एक आहे XYZ, आणि मग ती जनरली सांगत असते की मला कसा त्रास पडला किंवा सासरी कसा त्रास पडला, 1 2 3 4 गोष्टी घडल्या घरात, 1 2 3 4 लोक होते आणि त्यांनी मला कसा त्रास दिला. आणि ती असहाय्य असल्यामुळे ती काही बोलूच शकली नाही, कारण ती काही कमवत नव्हती किंवा काहीच तिच्याकडे हातात काही नव्हतं. पण मग तिच्या आता खूप वर्ष त्या भावना खूप साठलेल्या दबलेल्या आहेत. तर मला असं वाटतं पेन बॉडीचा राक्षस आतल्यात खूप मोठा होतोय. मग ती पेन बॉडीच पुढे रोगामध्ये कन्व्हर्ट होते, तो म्हणतो एकार्ट टोले म्हणतात, किंवा पेन बॉडी सगळीकडे दिसते आणि ती तुमचा अंत पण करते, इतपत ती भयानक आहे पेन बॉडी. तर मग ह्या साठलेल्या ज्या भावना आहेत, साठलेली डॉर्मंट निद्रित अवस्थेतली पेन बॉडी आहे, ती आता काही बोलत नाही, रिॲक्शन देत नाहीये, तर तिचा उद्रेक कसा होऊ म्हणजे बघ ना, शकतो. आता तिने पहिल्यांदा त्या घरात गेली जिथे 1 2 3 4 लोक होती, आणि कारण ती त्या घरात नवीन होती, तिला कळत नव्हतं की मी काय बोलावं आणि किती वेळा गप्प बन बसावं किंवा व्हॉइस करावं, की मला हे थोडंसं अवघड जात आहे वगैरे. ते 1-2 वर्षांनी हरकत नसते ना हा विचार करायला, पण एका कम्फर्ट झोन मध्ये जातो आपण, गिव्हअप केलेल्या कम्फर्ट झोन मध्ये जातो. मग ऍक्च्युली असं होतं की तिने जर बोलली की मला हे एवढं नाही जमत आहे आणि पण बाकी ह्या सगळ्या गोष्टी मला जमतायत आणि मी शिकती पण आहे, तर मला वेळ पण हवाय आणि माझ्यावर लादू पण नका काही. पॉझिटिव्ह टर्न द्यायला पाहिजे. पॉझिटिव्ह टर्न तिने देण्याचं तिचा पाहिजेच स्वभाव धर्म. जर आपण स्वतःसाठी उभे नाही राहिलो तर आपण हिरकणी कसे बनणार आहोत. बरोबर आहे. आणि आपली मुलं जेव्हा बघतात की आपण आपल्यासाठी उभे आहोत तेव्हा त्यांच्या मनातली आपली प्रतिमा उज्ज्वल होते. हा, जर आपण सारखंच नाही मला जमतच नाहीये, ए आई तू सांग ना त्यांना काहीतरी, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, म्हणजे विक्टिम ऍटिट्यूड, सारखं मी कशी बळी पडले आणि मी कशी बिचारी गरीब होते,
हे नकोय. हे मला असं वाटतं. पण मग ती रागामुळे येते का ती हर्टमुळे? हर्ट झालं तिला हम्म. की मला टेकन फॉर ग्रांटेड झालं. हम्म. मला त्यांनी असं विचारायला पाहिजे होतं की तू हे पण करशील का, हम्म. आपण दोघं मिळून हे करूया का, किंवा आपण ही कामं डिस्ट्रीब्यूट करूया का. ते सगळं जर झालं नाही तर तिला हे वाटायला लागलं की म्हणजे मी इथे काय वापरण्याची वस्तू आहे का, झिरो आहे. हा मला विचारतच नाहीये काय आवडतंय. तर ते पण योग्य नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की पुरुष प्रधान संस्कृतींमध्ये असं असं होतं घडतं की बरेच बाईला वेळा. खूप वेळ 2 स्टेप मागे यायलाच लागतं. तिने असाही विचार करावा नेहमी हा. की मी घाबरतीये का. हा. घाबरायला तर नकोय, हा. ही माझी माणसं आहेत आता, हा. त्यांचंच आडनाव मी लावतीये. हा. तर मी बोलायचा प्रयत्न तर करायला पाहिजे. हा. कधी कधी असं होतं की आपण बोललो नाही तर समोरच्या व्यक्तीला वाटतं म्हणजे तो नवरा त्यांना असेल चालतंय. ते सासू नाही, हिला आवडलंच आहे मुळे. हा. ते पण टेकन फॉर ग्रांटेड झालं हा आता. हा तर तसं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही बोलायला पाहिजे हा. की बाबा हे असं मला एवढं नाही आवडत आहे, हा. तर आपण हे असं वेगळ्या तऱ्हेने करू शकू का, हम्म. किंवा मी कोण आहे हम्म. हे त्यांना स्पष्ट द्यायला पाहिजे. मला वाटतं आयडिया द्यायला पाहिजे, हो. फर्मनेस शिकवायला पाहिजे हो थोडासा. की माझं रूप हे असं आहे, हा. माझं बुद्धी अशी आहे आणि माझं मन असं आहे. बरोबर आहे. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये आपण बोलत जाऊया. बोलायला पाहिजे. हा हम्म. ते महत्वाचं आहे. रादर दॅन चिडचिड होऊन आपण गप्पच बसून हा ना. आपल्या एका फ्रेम मध्ये कायमचे फिट बसलेलो राहायचं, आहे. फिट राहायचं कायम हा पण फ्रेम मध्ये आपल्या, हा की आपल्या मी शांत आहे, मी बोलत नाही, नाही पण मी मूकपणे सगळं सहन करते. मग खूप सुनांचं काय होतं, सासू झाल्यावर हा. सगळं निघतं ना. हा. आता मी सासू झाले, हा. माझा रोल बदलला, हा. आता मी बरोबर सुनेला तसाच त्रास देणार. तसंच होतं. किती योग्य आहे. बरोबर. स्वतः तुम्ही स्वतःसाठी उभे नाही राहिला बरोबर. आणि सुनेवर अन्याय करताय. एक माझ्याकडे केस आली होती, त्याच्यात असं होतं की ते आई वडील इतके डॉमिनेटिंग होते की त्या मुलगा 12वी झाला तर त्यांनी पैसा खूप होता पण मी सांगीन तेच करायचं. सो मग त्यांनी आई वडिलांनी काय केलं, जाऊन मेडिकलचा फॉर्म आणला, त्याला आवडतोय का नाही काही बघितलं नाही, मग त्यांनी त्याचा फॉर्म भरला. हा म्हणला मी नाहीच घेणार ऍडमिशन. मग त्यांनी नाहीच घेतली. पण मग असे 10 जुलूम आई वडिलांनी त्याच्यावर केले होते. मग ते 10 जुलूम या मुलांनी बायको आणि मुलांवर केले. सो ते चालत राहते चेन. तर तिथे ते चालू झालंय. खरं गणित चुकायचं असतं ते चिडचिड, तिथे राग की आई वडिलांवर सूड. त्यांनी आणलाय ना मेडिकलचा फॉर्म, मी घेणारच नाही. अशा टाईप हे मग म्हणजे वाढतच धडा शिकवणं आणि मला जो त्रास झाला तो मी दुसऱ्यांना देणार. हा, सूड बुद्धी. हा, सूड बुद्धी. ते कितपत योग्य आहे, नाही ना योग्य. असंच अजून एक उदाहरण बघ सांगते की त्या घरातल्या मुलाच्या मनात होतं, मुलगा म्हणजे तो आहे आणि त्याची बायको पण आहे आणि छोटी मुलं आहे. तर त्याच्या मनात होतं की कुठलीही गोष्ट ना लहानपणी माझ्या हातनं तुटली तर मला खूप आरडाओरडा बसायचा की तू तोडलीस कशी. तर म्हणून काय, आता मी मोठा झालोय, खरं छान कमवतो पण आहे, पण मी सारखं बघतोय की कुठलीही गोष्ट तुटायला नाही पाहिजे. आता नेमकं मी आर्किटेक्ट, माझ्याकडे नवीन घर घेताना ते आले आणि नवीन घर घेताना रेडीमेड किचन प्लॅटफॉर्म होता जो त्यांना पटला नाही, तिला पटला नाही. तर ती म्हणली माझी सवय अशी आहे आणि मला तशीच आवडणार आहे, तर आपण हे तोडून नवीन करूया. तर तो म्हणाला तोडायचं नाही. कुठे पण चाइल्डहुड इम्प्रेशन किती तुम्ही कॅरी करता की नाही. हा, म्हणजे ती मनातली तेव्हाची दुःखी भावना की मला ते रागवले, माझ्या हातनं तुटलं, म्हणून मी कधीच करायचं नाही. तर आज अशी वेळ नाहीये, तुझ्या हाताचं बजेट तुझं काहीतरी करोडोंचं आहे आणि तू म्हणतोयस की 1 लाख पण नाही मी खर्च करणार, आणि ती म्हणते की मी 2 लाख देते ना 2 महिन्यात. तर विषय काय राहतोय की माझी केस ती नाहीये, मी पुढे सरकायला हवंय. म्हणजे विवेकच तिथे वापरायला पाहिजे की त्यावेळेस ते योग्य होतं. म्हणजे त्यालाही तुम्ही आसक्त नाही राहिलं पाहिजे तुमच्या मताला. लहानपणीचं जे मत आहे, सो म्हणजे संत महात्मे सांगतात की यू शुड डिटॅच. सो ह्या संदर्भात तुम्ही त्या मताला त्यांना तोडायचं नाही. सो तुम्हाला जर निवृत्ती पाहिजे असेल या गोष्टीतनं तर मग तुम्ही डिटॅच व्हायला पाहिजे. मला असं वाटतं आसक्तच आहे ना तुम्ही त्याच्यात, अटॅचच आहे. म्हणजे जसे तुम्ही मोठे होत आहे तशा बऱ्याच भावनांपासून तुम्हाला बॅलन्स करण्याकरता कुठल्या घ्यायच्या आहेत, कुठल्या टाकायच्या आहेत, कुठल्या नवीन शिकायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच की. खूपच याच्यावर म्हणजे काम करायला हवे. बघ ना, आपण एक्सरसाइजिंगला जातो, कुठेतरी आपण नवीन ऍप शिकतो, सॉफ्टवेअर शिकतो, मेहनत घेतो, मग ह्याच्यावर मनावर का नाही घेत मेहनत.
एक छान मध्ये मी लेक्चर ऐकलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक्झरसाइजिंगला आपण हम्म. 2-2 किलो वेट सुचलतो. म्हणजे हो. आपण जर म्हणलो की नाही एक्झरसाइज करणार तर बॉडी कशी राहील, म्हणजे खराबच होणार. हो. तर लाईफचं तसंच आहे जीवनाचं, की तुम्ही जर म्हणलात की मी चॅलेंजेस नाही घेणार आणि मी नुसतं बसणार, हो. तर मग तुम्ही चॅलेंज नाही घेतले तर तुम्ही लेचे पेचे जसं बॉडी होते तशीच मनाचं होतं. हो, हो. तुम्ही परत चेंज स्वतःला करत नाही आणि लेचे पेचे राहून खूप नाजूक होतं मन. हो. आणि मग कुठले मोठे आघात जर अचानक आले तर ते हो. तुम्ही नाही सहन करू हो. शकत. 2 गोष्टी होतात. एक कुणावर तरी अवलंबून राहता. हो. मदत, "ए तू जरा हे आण ना, मला नाही जमत आहे. ए तू जरा ते आण ना." हा. असं होतं. असं हं. आणि दुसरी गोष्ट आहे की मला खरंच शारीरिक व्याधी होऊच शकतात. हो. म्हणजे कॉन्फ्लिक्ट्स ह्या वेलकम करायला हरकत नाहीये. इनएव्हिटेबल आहे. हो, म्हणजे तुम्ही श्रीकृष्ण काय म्हणाले, हा. की मला तर व्याधी म्हणजे माझ्या मरणापर्यंत आलेलं, हा. रोज काहीतरी नवीन सगळं प्रश्न, Correct. हा. तर त्या प्रश्नातून मी बाहेर आलो ना, Challenges घेतले ना. चॅलेंजेस घेतले, त्यातनं मार्ग हम्म. काढले. त्यांनीच तुम्ही स्ट्रॉंग होता चॅलेंजनी. मला हो. वाटतं चॅलेंजेस नाही घ्यायचे की असं हा. नाही. म्हणजे जसं जिम शरीरासाठी हो. तसं लाईफ मधले चॅलेंजेस मनासाठी हो. उपयोगी आहे. अगदीच. पण म्हणजे चिडून तुम्ही बुद्धिनाश तुमचा होऊ नये, राग तुमचा इतका पेन बॉडी मोठी नको की सगळं डिस्ट्रॉय होईल. करेक्ट. भगवद्गीतेतला श्लोक आहे तसं, हो. क्रोधात भवती समोह, समोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. सो रागामुळे जर बुद्धीचा नाश झाला तर हो. मग आपली बुद्धी पूर्ण जाणार आहे हो. आणि मग सगळा सर्वनाश श्रीकृष्णांनी सांगितलं. हो. म्हणजे ती स्मृती म्हणजे काय आहे, अवेअरनेसच आहे ती, हा. की मी आता कॅरियड अवे जातोय, हा. या रागाच्या भरात जातोय. म्हणजे यू आर मिसिंग प्रेझेंट मुवमेंट. हा. एकार्ट टोले म्हणतात हो. तसं. सो डोंट मिस प्रेझेंट मिस मुवमेंट. आणि बी अवेअर. हा. आपलं Awareness. आपलं तेच म्हणणं आहे, स्वान, भान भान आणि स्वभान. स्वभान. बरोबर. अगदी. तर आज आपण रागावर थोडं चिडचिड आणि उदाहरणं वेगवेगळी घेतली. उदाहरणं बघितली. हा. आता पुढच्या वेळेला काय घेऊया? हो, रागाशीच मला असं वाटतं हेल्पलेसनेस मुळे जो राग हा, मग येतो, हेल्पलेसनेस कडे हा, जरूर बघूया. की काही पर्यायच नसतो. गिव्ह अप काय कसं केलं करायचं, जातं. हा, तर त्याच्यावर काम करू. जरूर. थँक्यू सो मच. आमचे फोन नंबर परत एकदा, हा. माझा आहे 98 909 14 13 8. मी चारुशिला बिराजदार आणि माझा नंबर आहे 9371129225. थँक्यू सो मच. भेटूच परत. तुमच्या कॉमेंट्स कडे